नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या घोरपडे पाटील ऑफिशियलवर. आज आपण बोलणार आहोत एका अशा निर्णयाबद्दल ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. होय, मी बोलतोय अलीकडील जीएसटी सुधारणा 2025 बद्दल. चला तर मग, या सुधारणा शेतकरी, दुग्ध उत्पादक आणि कृषी व्यवसायासाठी काय बदल घेऊन आले आहेत ते सविस्तर जाणून घेऊ. आपल्याला माहीत आहे, आधी जीएसटीमध्ये 4 मुख्य स्लॅब होते: 5%, 12%, 18% आणि 28%. या जटिल रचनेमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या. सरकारने ही रचना आता सुलभ केली आहे. आता फक्त 2 मुख्य स्लॅब राहतील: 5% आणि 18%. तर लक्झरी वस्तूंवर 40% कर राहील. या बदलामुळे कृषी उत्पादन आणि साधनांवर मोठी सवलत मिळाली आहे. कृषी यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, हँडपंप, ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर, कापणी यंत्रे, कंपोस्टिंग मशीन या सर्व कृषी यंत्रांवरील जीएसटी दर आता 12% किंवा 18%वरून थेट 5% झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना यंत्रसामग्री खरेदी स्वस्तात करता येईल. खतं आणि कच्चा माल, युरिया, अमोनिया, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, खत तयार करण्यासाठी लागणारा हा कच्चा माल आधी 18% कराखाली होता. आता हा जीएसटी फक्त 5% करण्यात आला आहे. याचा थेट फायदा म्हणजे खतं स्वस्त होणार आणि उत्पादन खर्च कमी होणार. जैव कीटकनाशके आणि सूक्ष्म पोषक. पर्यावरणपूरक शेतीसाठी महत्त्वाची अशी 12 प्रकारची जैव कीटकनाशके तसेच झिंक, बोरॉन, आयर्न सारखे सूक्ष्म पोषक यांवर जीएसटी 12%वरून 5% करण्यात आला आहे. यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळेल. दुग्ध व खाद्यपदार्थ. दूध व दुग्ध क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळाला आहे. यूएचटी दूध व पनीरवर जीएसटी आता 0%. बटर, चीज, तूप, कंडेन्स्ड मिल्क यांवर जीएसटी 12%वरून फक्त 5%. या निर्णयामुळे सुमारे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. शेतकऱ्यांसाठी फायदे. मित्रांनो, या सर्व सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, यंत्रसामग्री खरेदी परवडणारी होईल, दुग्ध उत्पादकांना जास्त नफा मिळेल आणि ग्राहकांनाही दूध व इतर खाद्यपदार्थ स्वस्तात मिळतील. तर मंडळी, या जीएसटी सुधारणांमुळे खरंच कृषी क्षेत्राला नवीन ऊर्जा मिळाली आहे. आता पाहायचंय की या निर्णयांचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती फायदा होतो. आपल्याला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया.